सर्वांना श्री स्वामी समर्थ. एकदा राजाचा दरबार आयोजित करण्यात आला होता. तेव्हा थंडीचे दिवस होते, त्यामुळेच राजाचा दरबार उघड्यावर उभारण्यात आला. संपूर्ण महासभा सकाळच्या उन्हात बसली होती. महाराजांच्या सिंहासनासमोर एक शाही टेबल ठेवला होता आणि त्यावर काही मौल्यवान वस्तू देखील ठेवण्यात आल्या होत्या. दरबारात पंडित, मंत्री आणि दिवाण असे सगळेजण बसलेले होते आणि राजाचे घराणेही बसलेले होते. तेव्हा व्यापाऱ्याने राजाला आव्हान दिले. त्याचवेळी एका व्यक्तीने येऊन प्रवेश मागितला. प्रवेश मिळाल्यावर तो म्हणाला, माझ्याकडे 2 गोष्टी आहेत. मी प्रत्येक राज्याच्या राजाकडे जाऊन माझ्या गोष्टी मांडतो, पण त्यांची परीक्षा कोणीही घेऊ शकत नाही. प्रत्येकजण हारतो आणि मीच विजेता म्हणून परत येतो. आता मी तुमच्या शहरात आलो आहे. राजाने त्याला बोलावलं आणि म्हणाला, हे काय आहे? म्हणून त्याने दोन्ही त्या वस्तू महागड्या टेबलावर ठेवल्या. त्या दोन्ही वस्तू अगदी सारख्याच होत्या. आकार, रंग, प्रकाश सर्व काही अगदी सारखेच होते. तेव्हा 2 समान दिसणाऱ्या गोष्टींमधील फरक सांगा. राजा म्हणाला, या 2 गोष्टी एक आहेत. तर ती व्यक्ती म्हणाली, हो, ते दिसायला सारखेच आहेत, पण त्या वेगवेगळ्या आहेत. यापैकी एक अतिशय मौल्यवान हिरा आहे आणि दुसरा म्हणजे काचेचा तुकडा आहे. पण सर्व काही आणि रंग सर्व काही समानच आहेत. हिरा कोणता आणि काचेचा तुकडा कोणता हे आजपर्यंत कोणीही ठरवू शकलं नाही किंवा कोणीही ओळखू शकलं नाही. आणि जर कोणी माझी ही परीक्षा घेतली तर मी माझा पराभव मान्य करीन आणि हा मौल्यवान हिरा मी त्या दुसऱ्या राज्याच्या तिजोरीत जमा करेन. पण अट अशी आहे की जर कोणी ओळखू शकत नसेल तर तुम्हाला या हिऱ्याची किंमत मला द्यावी लागेल, असे ती व्यक्ती बोलली. आता राजाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. हे त्या व्यक्तीने सत्य सांगितले. अशा प्रकारे मी अनेक राज्यातून विजयी झालो आहे. हे प्रकरण राजाच्या प्रतिष्ठेला आले होते, पण कोणीही काही बोलायला तयार नव्हते. शेवटी मागे हालचाल झाली आणि एक आंधळा हातात काठी घेऊन उठला आणि तो म्हणाला, मला महाराजांकडे घेऊन जा. मला एक संधी द्या. एका माणसाच्या मदतीने तो राजापर्यंत पोहोचला आणि राजाला प्रार्थना केली, मी जन्मापासून आंधळा आहे, तरी देखील मला एक संधी दिली पाहिजे. हे शक्य आहे की मी हे यशस्वी होऊ शकेन आणि जरी मी यशस्वी झालो नाही तरीही तुमचा पराभव झाला आहे. राजाला वाटलं की त्याला संधी देण्यात काहीच नुकसान नाही. राजा म्हणाला, ठीक आहे. त्या व्यक्तीने दोन्ही वस्तूंना स्पर्श करताच कोणता हिरा आणि कोणती काच हे सांगितले. इतकी राज्य जिंकून आलेला तो माणूस त्यांना वाकून खाली उभा राहून म्हणाला, तुम्ही बरोबर आहात. तू मला ओळखलंस. तू धन्य आहेस. तुझ्या वचनाप्रमाणेच मी तुझ्या राज्याच्या खजिन्यात हा हिरा देत आहे. पण मला एक गोष्ट सांग, तू तो न पाहता देखील कसा काय ओळखलास? तेव्हा आंधळा माणूस म्हणाला, आयुष्याच्या अनुभवावरून साधी गोष्ट आहे महाराज. आपण सगळे उन्हात बसलो आहोत. थंड हिरा आहे आणि गरम काच आहे. जे थंड आहे ते हिरा आहे, जे गरम आहे ते काच आहे. तर या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्या आयुष्यातही असेच घडते. प्रतिकूल परिस्थिती पाहून जो तडफडतो तो काचेसारखा असतो आणि जो संयम राखून परिस्थितीला शांतपणे सामोरे जातो तोच तर खरा हिरा असतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.